नमस्कार, आपण पाहत आहात लोकनाय न्यूज। दिनांक 9 जुलै 2026 गुरुवारी सायंकाळी तेलंगणातील राजन्ना सिरसिल्ला जिल्ह्यातील वेमुलवाडा शहराबाहेरील अनुपपुरम परिसरात भीषण अपघात घडला। या अपघातात चंद्रपूर जिल्ह्यातील सिंदेवाही तालुक्यातील पवनासक येथील 4 मजुरांचा मृत्यू तर 23 मजूर जखमी झाले आहेत। काही जखमींची प्रकृती गंभीर असल्याने मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। मिळालेल्या माहितीनुसार सिंदेवाही तालुक्यातील पवनासक येथील मजूर शेतीच्या कामासाठी तेलंगणात गेले होते। दिवसभराचे काम आटोपून ते ऑटोने परतत असताना तेलंगणा राज्य परिवहन महामंडळाच्या बसने ऑटोला जोरदार धडक दिली। धडक इतकी भीषण होती की एका मजूरचा जागीच मृत्यू झाला, तर गंभीर जखमी झालेल्या आणखी 3घांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला। अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी तातडीने मदत कार्य सुरू केले। 108 रुग्णवाहिकांच्या मदतीने सर्व जखमींना वेमुलवाडा येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले। गंभीर जखमींपैकी 2घांना पुढील उपचारासाठी वारंगल येथील MGM रुग्णालयात हलविण्यात आले आहे। घटनेची माहिती मिळताच स्थानिक लोकप्रतिनिधी आणि वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी व रुग्णालयात पोहोचले। जखमींची विचारपूस करून उपचाराची माहिती घेतली। या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा नोंदवून अपघाताचे नेमके कारण शोधण्यासाठी तपास सुरू केला आहे। या भीषण अपघातामुळे पवनासक गावासह संपूर्ण सिंदेवाही तालुक्यावर शोककळा पसरली असून रोजगारासाठी परराज्यात गेलेल्या मजुरांचा कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे। मृतांच्या कुटुंबियांप्रती भावपूर्ण श्रद्धांजली तसेच जखमींना लवकर बरे वाटावे हीच प्रार्थना। लोकनाय न्यूज, रोशन खानकुरे, सिंदेवाही।